Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. रिअल नंबर हा लेसन आपला संपलेला आहे आणि त्याचा प्रॉब्लेम सेट पण आता आपण फायनली कंप्लीट करत आहोत. फोर्थ क्वेश्चन आहे शो द फॉलोइंग, दॅट इज काय सांगितलंय 5 + √7 इज अन इरॅशनल नंबर. हे आपल्याला शो करायचं आहे. आपण ह्या प्रकारचे पण खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतलेले आहे. तुम्ही जर बघितले असेल तर नक्की कमेंटमध्ये यस टाका की ह्या प्रकारचे आपण किती सारे एक्झाम्पल घेतलेले आहे. मग ह्या प्रकारचा 3 किंवा 2 मार्क्सला क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल की हा इरॅशनल नंबर आहे. मग हा इरॅशनल नंबर आहे तर मग आपण अज्युम काय करायचं, इट इज अ रॅशनल नंबर. सो आपण हे सॉल्व्ह करताना लेट 5 + √7 इज रॅशनल नंबर हे मानून घेऊया, इज रॅशनल नंबर. ओके, त्यानंतर मग रॅशनल नंबर आहे तर आपण रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये लिहूया, म्हणजे P/Q च्या फॉर्ममध्ये. सो 5 + √7 इज इक्वल टू P/Q. ठीक आहे. मग आता तुमच्या लक्षात येईल की √7 इज इक्वल टू P/Q. हा +5 आहे, इकडे जाताना काय होईल तुमचा -5. मग इथे तुमच्या लक्षात येईल LHS इज नॉट इक्वल टू RHS. LHS लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड एक इक्वल नाही, बिकॉज √7 इज अ इरॅशनल नंबर आणि P/Q -5 इज अ रॅशनल नंबर. हां, मग तुम्ही लिहू शकता टू द लेफ्ट हँड साईड √7 इज इरॅशनल नंबर and towards RHS ला पण लिहा and towards to the RHS राईट हँड साईड RHS कुठला नंबर P/Q -5 इज द रॅशनल नंबर. मग असं होऊ शकत नाही, एक रॅशनल आहे आणि एक इरॅशनल, हे कॉन्ट्राडिक्टरी आहे, म्हणजे हे विसंगत आहे. इट्स अ रॅशनल नंबर. मग तुम्ही लिहू शकता सो इट इज कॉन्ट्राडिक्टरी. सो देअरफॉर इट इज कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे काय रे, विसंगत आहे. म्हणून आपण म्हणू शकतो काय, आर अझम्पशन इज रॉंग. अवर अझम्पशन इज रॉंग. आपण जे गृहीत धरलं होतं, काय गृहीत धरलं होतं, 5 + √7 इज अ रॅशनल नंबर, हे गृहीत धरलं होतं, हे रॉंग आहे. देअरफॉर मग तुम्ही लास्टला काय म्हणू शकतात, 5 + √7 इज इरॅशनल नंबर. हा काय आहे, इरॅशनल नंबरच आहे, रॅशनल नाहीये. प्रूफ केलं आपण. ठीक आहे. तुम्ही पाहिजे तर गिवन लिहून घेऊ शकता, तिथे स्टार्टिंगला गिवन, प्रूफ आणि प्रूफ असं पण लिहू शकतात. गिवन काय आहे 5 + √7, प्रूफ काय आहे, प्रूफ 5 + √7 इज इरॅशनल नंबर आहे, हे प्रूफ करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि मग आपण ही मेथड करू शकतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 5 + √7 इज अ रॅशनल नंबर. पहिले हे अज्युम करायचं, मग ते P/Q च्या फॉर्ममध्ये लिहा. मग हा +5 इकडे जाताना -5 करा. LHS इज नॉट इक्वल टू RHS बिकॉज LHS टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड √7 इज अ इरॅशनल नंबर आणि P/Q -5 is a rational number. That's why our assumption is wrong. It is contradictory. That's why it's a irrational number. So question number 5 तुमच्या समोर आहे. काय, आता 3/4 लिहून घ्या. √8 चे फॅक्टर अशा पद्धतीने पाडा की ज्याचं वर्गमूळ निघलं पाहिजे, त्याचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे. सो √8 चे फॅक्टर 4 2 जा 8 घेतलं, मग काय येईल तुमचं 3/4. याचं आपण सेपरेशन करूया, √4 × √2. मग आता तुमच्या लक्षात येईल की 3/4 ह्या √4चं काय निघतंय, स्क्वेअर रूट. √4चं स्क्वेअर रूट काय आहे 2, म्हणून ह्याला बाहेर काढूया आपण, 2 लिहूया फक्त आणि इथे √2 ॲज इट इज. नंतर तुम्ही इथे जर लक्षात दिलं तर इथे भाग होतो, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, डायरेक्ट भाग जातो यानी ह्या 2 ने ह्या 4 ला. सो आन्सर काय आलं 3/2. 3/2 √2 हा झाला सिम्पलेस्ट फॉर्म. कशाचा, 3/4 √8 चा हा काय झाला सिम्पलेस्ट फॉर्म. आलं लक्षात किती सिंपल आहे. 4 √8 चे फॅक्टर 4 2 जा काढले, मग आपण 4 जो आहे तो असा सेपरेट लिहिला, √4 √2 सेपरेट लिहिला, √4चा स्क्वेअर रूट 2 आला, मग 2 ने भाग दिला, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, मग 3/2 असा लिहिला आणि √2 इथे लिहून दिला. सो अशा पद्धतीने पहिला सिम्पलेस्ट फॉर्म तुम्हाला इथे मिळालेला आहे
लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आपलं सिम्पल आहे, त्याच पद्धतीचं आहे. इथे काय दिलेलं आहे, -5/9 √45 दिलेलं आहे. मग आता मायनस चिन्ह आहे म्हणून घाबरून जायचं काही काम नाहीये, आपण सेम त्याच मेथडने करणार. सो इथे -5/9 या 45चे आपण अशा पद्धतीने फॅक्टर पाडणार की ज्याचं आपलं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे. सो 45 9 5 जा 45, 9 5 जर केलं तर आपल्याला 9चं स्क्वेअर रूट निघतंय. ठीक आहे, देअरफॉर -5/9 इथे सेपरेशन करूया, √9 × √5. ठीक आहे, सो -5/9 ह्या √9चं स्क्वेअर रूट काय निघालं 3 आणि इथे √5 ॲज इट इज. परत तुम्ही बघा इथे ह्या 3ने या 9ला भाग जातो, 3 1 जा 3, 3 3 जा 9. मग आन्सर काय आलं तुमचं -5/3 √5. सो अशा पद्धतीने याचं पण सिम्पलेस्ट फॉर्म मिळालं. √5/9 √45 याचा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे भाग देऊन काय मिळालं -5/3 √5. सो अशा पद्धतीने आज आपण इथे क्वेश्चन नंबर जो 5 आहे तो 5 मध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन दिले होते ते आपण इथे क्लिअर केलेलं आहे. लेट्स सी द क्वेश्चन नंबर 6. सो स्टुडंट आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिवन सर्ड. काय आहे या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला समजून देते. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करते, त्यानंतर तुम्हाला या क्वेश्चनचा अर्थ पण समजणार आहे. 32चे आपल्याला काय करायचे आहे, फॅक्टर्स पाडायचे आहे आणि राईट द सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म कशा पद्धतीने लिहिणार, आपण फॅक्टर्स पाडतो अशा पद्धतीने पाडतो की त्याचं वर्गमूळ निघलं पाहिजे. ठीक आहे, तर 32 काय 16 2 जा 16 2 32. सो 16 2 जा जर आपण केलं तर 16चं स्क्वेअर रूट काय निघणार आहे 4 निघणार आहे. हां, मग आपण हे जर सेपरेशन केलं √16 × रूट जर केलं तर काय येईल तुमचं, ह्याचं जे स्क्वेअर रूट आहे 4 निघणार आहे. 4ला बाहेर काढलं × √2 म्हणजे इंटू काय होईल याचा डायरेक्टली रूट, म्हणजे 4 √2 काय झालं याचा सिम्पलेस्ट फॉर्म झाला. हा काय झाला याचा सिम्पलेस्ट फॉर्म. पण त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, काय क्वेश्चन आहे तुमच्या समोर आहे, राईट द सिम्पलेस्ट फॉर्म लिहिला आपण, फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ अ गिवन सर्ड. मग याचा रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता आहे, म्हणजे ह्या याला सर्डला कोणत्या इरॅशनल नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचं जे आन्सर आहे ते रॅशनल नंबर येणार आहे. खूप सिम्पल आहे. या 4/√2ला आपण या √2ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होतंय बघा, या 4/4√2ला बघा √2 काय होणार आहे तुमचे √4 होणार आहे. रूट काय होणार आहे 4 आणि या 4चं परत स्क्वेअर रूट निघतं, काय निघणार आहे 4चं स्क्वेअर रूट 2 बाहेर निघालं आणि 8 इज अ रॅशनल नंबर. 8 काय आला, अशा पद्धतीने आपल्याला असा फॅक्टर, असा रॅशनलायझिंग फॅक्टर मिळाला की ज्याच्यामुळे आपल्याला आन्सर जे आहे ते रॅशनल नंबर मिळालं. मग कोणता आहे तो, आपल्याला सिम्पलेस्ट पाहिजे आहे. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता सर्ड मिळाला तो √2. कुठला मिळाला, द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिवन सर्ड इज √2. मग काय तुम्ही लिहिणार, देअरफॉर द रॅशनलायझिंग फॅक्टर, त्याला काय म्हणणार आहात तुम्ही, रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर √32. √32ला काय मिळाला इज √2. √2 हा काय मिळाला त्याचा रॅशनलायझिंग बेसिक फॅक्टर. हां, आपण ऑलरेडी हे रॅशनलायझेशन ऑफ फॅक्टर डिटेलमध्ये अगोदरच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल. तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल ते व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला अजून ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आहे, अशी संख्या शोधायची की असा सर्ड शोधायची की त्याने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर तुम्हाला रॅशनल नंबर मिळणार आहे. ठीक आहे, मग तो √2 आलेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. सो स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं √50. √50 पण सिम्पल एक्झाम्पल आहे. √50चे असे फॅक्टर्स पाडायचे की त्याचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे. सो √50 25 2 जर केलं तर 25चं आपल्याला स्क्वेअर रूट मिळणार आहे. सो परत आपण स्प्लिटिंग करणार, √25 × √2 करणार आहे. सो 25चं काय निघालं आपल्याला 5 निघालं, रूट 5 √2 आलेला आहे. हा आला आपला सिम्पलेस्ट फॉर्म. आता याचा रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजे या संख्येला, या सर्डला आपण कशाने मल्टिप्लाय करायचं म्हणजे आन्सर आपलं रॅशनल नंबर आलं पाहिजे. यानेच मल्टिप्लाय करून बघूया. 5 √2 × √2. ठीक आहे, काय झालं 5 × √4 झालं. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे √4 कशाचं स्क्वेअर रूट आहे, √4 हा 2चा आहे. सो 5 2 जा 10. 10 मिळाला का, 10 इज अ रॅशनल नंबर. 10 हा आपल्याला इथे रॅशनल नंबर मिळालेला आहे. मग रॅशनलायझिंग फॅक्टर काय आला,
रॅशनलायझिंग फॅक्टर इज √2. काय लिहिणार तुम्ही? रॅशनलायझिंग फॅक्टर, रॅशनलायझेशन फॅक्टर काय मिळालेला तुमचा? √2 आपल्याला मिळालेला आहे. रॅशनलायझिंग फॅक्टर काय मिळाला? √2. इथे झेडच्या ऐवजी एस लिहा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल पण बघितलं आपण. लेट्स सी द थर्ड वन. सो स्टुडंट, नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं √27. आता √27 चे फॅक्टर्स काय येतील रे तुमचे, की ज्याचा स्क्वेअर रूट निघेल 9 3 जा 27. ओके, 9 3 जा 27 केल्यानंतर √9 आणि √3 सेपरेट करा. 9 कशाचं आहे? 9 कशाचं स्क्वेअर रूट आहे? 9 इज अ स्क्वेअर रूट ऑफ 3. सो 3√3 हे आलं सिम्पलेस्ट फॉर्म. आता याचा रॅशनलायझिंग फॅक्टर हाच घ्यायचा जो तिथे दिलेला आहे. सो आपण काय करूया? 3√3 ला परत √3 ने मल्टिप्लाय करून बघूया आपल्याला रॅशनल नंबर मिळतोय का बघूया. सो 3√3 काय झाले तुमचे? √9 झाले. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे √9 इज द स्क्वेअर रूट ऑफ विच नंबर? इट इज 3. सो 3 into 3 is equal to 9 and 9 is the rational number. 9 काय मिळाला तुम्हाला? रॅशनल नंबर. अशा पद्धतीने आपल्याला ह्या फॅक्टरला √3 ने कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं की ज्याच्यामुळे आपल्याला रॅशनल नंबर मिळाला ती संख्या लिहायला लावली आहे. सो √3 इज रॅशनलायझिंग फॅक्टर. इथे काय मिळालं आपल्याला? इथे लिहा तुम्ही √3 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √27. ठीक आहे. सो अशा पद्धतीने थर्ड एक्झाम्पल पण बघितलं आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. थोडा वेगळ्या प्रकारचा सड आहे, घाबरून जाऊ नका. काय दिलेलं आहे? 3/5 √10. आता √10 चे तर काही आपल्याला फॅक्टर्स पडत नाही की ज्याचं आपल्याला वर्गमूळ काढू शकतो. ठीक आहे. मग आपल्याला रॅशनलायझिंग फॅक्टरच काढायचं ना. मग 3/5 आहे ना. मग इथे √10 ला आपण √10 नीच मल्टिप्लाय करून बघूया, आपल्याला मिळेल लगेच तो रॅशनलायझिंग फॅक्टर. सो 3/5 √10 काय झाले तुमचे? √100 झाले. √100 झाले. मग √100 कोणाचं स्क्वेअर रूट आहे रे? √100 इज अ स्क्वेअर रूट ऑफ 10. त्यानंतर मग 5 ह्या 5 ने जर आपण याला भाग दिला, 5 1 जा 5, 5 2 जा 10. मग 3 2 जा किती झाला? 6. 6 काय मिळाला आपल्याला? 6 इज अ रॅशनल नंबर. 6 इज अ रॅशनल नंबर. मग हा 6 रॅशनल नंबर आपल्याला कधी मिळाला रे? ज्यावेळेस आपण 3/5 √10 ला √10 ने मल्टिप्लाय केलं त्यावेळेस आपल्याला 6 हा रॅशनल नंबर मिळाला. म्हणजे इथे तुमचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय आला? रॅशनलायझिंग फॅक्टर इज √10. रॅशनलायझिंग फॅक्टर √10 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर इन दिस एक्झाम्पल. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला √10 काय मिळाला? रॅशनलायझिंग फॅक्टर मिळालेला आहे. ठीक आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. स्टुडंट, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5th नंबरचं 3√72. आता 72 चे असे फॅक्टर्स पडायचे की ज्याचं जे आहे स्क्वेअर रूट निघलं पाहिजे. मग 72 चे फॅक्टर्स आपण ह्या मेथडने सुद्धा पाडू शकतो. 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि 2 6 जा 12. मग 36 2 जा जर केलं, 36 कशाचं स्क्वेअर रूट आहे? 6चा. म्हणजे आपण डायरेक्ट 36 2 जा केलं तर आपल्याला 72 मिळू शकतं. सो आपण इथे फॅक्टर पाडूया. देअरफॉर 372 चे काय फॅक्टर्स मिळतील? 36 × 2. याला सेपरेट करूया. 3 इथे √36 वेगळं करूया आणि √2 वेगळं करूया. ठीक आहे. सो 3 × 36 कशाचं स्क्वेअर रूट आहे? 36 इज द स्क्वेअर रूट ऑफ 6. 6 6 जा 36. सो 6 बाहेर निघाला, इथे √2 आलेला आहे. सो 6 3 जा किती झाले? 18. 18 √2 हे आपल्याला त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मिळालं. पण 18 √2 ला मी कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे मला रॅशनल नंबर मिळेल? आपल्याला आन्सर शोधायची गरज नाही आहे, √2 नेच मल्टिप्लाय करून बघा. सो 18 √2 × √2 करून बघा बरं. काय येईल तुमचं? 18 √4 येणार आहे. आणि तुम्हाला माहिती √4 इज द स्क्वेअर रूट ऑफ विच नंबर? इट इज द स्क्वेअर रूट ऑफ 2. ओके. सो 4 हा 2 चा स्क्वेअर आहे. सो 18 2 जा 36. 36 काय मिळाला? 36 इज अ रॅशनल नंबर. 36 आपल्याला रॅशनल नंबर मिळाला. पण कधी मिळाला? ज्यावेळेस आपण ह्या 18 √2 ला √2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे कोणत्या बेसिक रॅशनलायझिंग फॅक्टरने मल्टिप्लाय केलं? √2 ने. म्हणजे इथे रॅशनलायझिंग फॅक्टर काय मिळालं आपल्याला? √2. सो राईट डाऊन हिअर द रॅशनलायझिंग फॅक्टर. रॅशनलायझिंग फॅक्टर काय मिळालेला आहे? बेसिक √2 मिळालेला आहे. सो दिस इज युअर आन्सर. Okay, let's see the last example of question number 6.
ओके स्टुडंट, लास्ट क्वेश्चन आहे 4√11. 6 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, 6 मधला 4√11. आता इथे तर काही डोकं चालणार नाही की √11ला अशी कुठली संख्या आहे की वर्गमूळ काढू शकतो, तसं काही नाही. आता आन्सर शोधण्याची गरज नाही. याला √11नीच मल्टिप्लाय करून बघा बरं. सो 4 × √11, याला आपण जर √11नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रॅशनल नंबर मिळतोय का बघूया. सो √11 काय झालं तुमचं, √121 झालं. 11चा वर्ग 121 झाला. आणि मग परत आपण जर याचं वर्गमूळ 121 कशाचं आहे, 11चा. सो 11ला बाहेर काढलं, किती आले तुमचे 44. 44 इज अ रॅशनल नंबर. 44 काय मिळाला आपल्याला, रॅशनल नंबर. याचा अर्थ आपण 4√11 ह्या सर्डला √11 ह्या रॅशनलायझिंग फॅक्टरने ज्यावेळेस मल्टिप्लाय केलं त्यावेळेस आपल्याला 44 हा काय मिळाला, रॅशनल नंबर मिळाला आहे. म्हणजे आपला इथे बेसिक रॅशनलायझिंग फॅक्टर काय आहे, √11. √11 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर. √11 काय मिळालं आपल्याला इथे, रॅशनलायझिंग फॅक्टर इथे आपल्याला मिळालेला आहे. सो सिंपल आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 आणि 6 क्लिअर केलेला आहे. अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम सेट आतापर्यंत क्वेश्चन नंबर 6 पर्यंत कंप्लीट झालेला आहे. आता फक्त 2 क्वेश्चन, पण ते क्वेश्चन खूप मोठे आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी ते घेत नाही. आपण 7 आणि 8 क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि त्यानंतर फायनली आपला प्रॉब्लेम सेट पण इथे संपणार आहे. कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनही प्रेस करा आणि तुम्हाला फायदा होत असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत, तुमच्या टीचर सोबत, सगळ्यांसोबत हे व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.